पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खारघर हिल महापौर मॅरेथॉन संदर्भात सिडको आणि पालिका प्रशासनातील समन्वयाच्या भूमिकेमुळे देशभरातील धावपटूंना ऐतिहासिक खारघर हिल महापौर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रथमच अशा प्रकारे हिल मॅरेथॉनमध्ये धावपटू सहभागी होणार असल्याने देशभरातील धावपटू मॅरेथॉनमध्ये नोंदणीसाठी पनवेल महापालिका प्रशासनाशी संपर्क साधत आहेत। पनवेल महापालिकेच्या वतीने 23 ऑगस्टला मॅरेथॉनचे आयोजन केले आहे। मध्यंतरी सिडकोने अचानक परवानगी नाकारल्याने नोंदणी केलेल्या धावपटूंसह शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। मात्र सिडको आणि महापालिका प्रशासनातील सकारात्मक चर्चेनंतर हा तिढा सुटला आहे। परवानगी मिळाल्याने स्पर्धेबाबत उत्साह दुप्पट झाला आहे, तर नोंदणी 10,000च्या पार जाण्याची शक्यता असल्याचं महापौर नितीन पाटील यांनी म्हटलं आहे। पनवेल महानगरपालिकेने देशातली पहिली 42 किलोमीटरची हिल मॅरेथॉन आयोजित केलेली आहे। याचे मुख्य प्रवर्तक आमचे परेश ठाकूर आहेत आणि आम्ही सर्व या इथे सभागृहातले सदस्य, यामध्ये सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्व सभापती असतील, आम्ही सर्वजण पक्षभेद विसरून पनवेल महानगरपालिकेचा उपक्रम म्हणून या मॅरेथॉनकडे बघतोय। लोकांमध्ये जी आता वेगाने जो विकास घडतोय त्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो, त्या पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही हिल मॅरेथॉन यामध्ये घेतलेली आहे। काही नागरिक त्या तिथे मॉर्निंग वॉकला जात होते, त्यांना सुरक्षिततेच्या कारणावरून सिडकोने प्रतिबंध केला होता, कारण सदर रस्ता हा सिडकोच्या अखत्यारीत येतो। त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरती ते बिबट्याचं दर्शन झालं आणि ते बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे त्यांनी तो रस्ता त्यावेळेला बंद केला होता। सध्या काही तशी परिस्थिती नाही। आम्ही सिडकोला पटवून दिलं की जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा आम्ही प्रत्येक 100 मीटर 200 मीटरला आमचे सुरक्षा रक्षक असतील, त्यामुळे आम्ही सुरक्षेची हमी दिल्यानंतर सिडकोने आम्हाला पुन्हा परवानगी दिलेली आहे। आम्ही पनवेल महानगरपालिकेबरोबरच पनवेल पोलीस प्रशासन हे सुद्धा आमच्या सोबत आहे, ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतं। सिडकोचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही वापरतोय, सिडकोचं सहकार्य आहे आणि या दृष्टीने आम्ही स्वच्छता असेल, नागरिकांची सुरक्षितता आहे, या दृष्टीने सर्व काळजी घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो। या स्पर्धेचा अंदाजित खर्च आता 1.5 कोटी आहे आणि त्यातनं आम्हाला रजिस्ट्रेशन मधनं 70 लाख रुपये येणं अपेक्षित आहे। आमचे प्रयत्न चालू आहे। सिडकोच्या मध्यंतरीच्या सिडकोवरच्या पत्रव्यवहारामुळे आम्हाला थोडासा विलंब झालेला आहे, परंतु आम्ही निश्चितच यासाठी प्रयत्न करतो। मॅरेथॉन आहे 42 किलोमीटर, ती 4:30ला सुटणार आहे, नंतर ती 5:30ला आणि नंतर त्याप्रमाणे 6:30 आणि मग 7 अशा त्याचं वेळापत्रक असणार आहे। फन रन साधारण 7:30च्या दरम्यान सुटणार आहे। आम्हाला परवानगी उशिरा झाल्यामुळे आमच्या आणि संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही 1001 रजिस्ट्रेशन झालेले कॅन्सल झाले, परंतु आजचा आकडा आमचा सुमारे 7,000 स्पर्धकांच्या वर आहे। कदाचित अजून त्याला या 4-5 दिवसात वाढेल। 10,000पर्यंत स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही फंड मागितलेलं नाही, सिडकोकडनं केवळ सहकार्य मागितले, पण आम्हाला निश्चितच यामध्ये खात्री आहे की पुढच्या ज्या स्पर्धा असतील, 2री असेल, 3री असेल, 4थी असेल, या निश्चित चांगली नावारूपाला येईल याची आम्हाला खात्री आहे।